अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा एक खतरनाक किस्सा तुम्हाला सांगतो। अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी राज्यकारभार चालवायला सुरुवात केली। माळवा प्रांताच्या त्या महाराणी होत्या। एकटी बाई काय करणार ही संधी साधून राघोबा पेशवे माळवा प्रांत हडप करण्याच्या तयारीत होते। दोघांमध्ये दुश्मनी होती, पण हे युद्ध अहिल्याबाईंनी आयडियाने टाळलं। त्यांनी राघोबाला एक पत्र लिहिलं। त्यात त्या असं म्हटल्या की मला बाई म्हणून पाहू नका, खांद्यावर भाला घेऊन उभी राहील तेव्हा पेशव्यांच्या दौलतीस जड जाईल। माझ्या पूर्वजांनी मिळवलेल्या स्वराज्यासाठी माझं रक्त सांडलं तरी चालेल, परंतु पेशव्यांचे कपट कारस्थान चालू देणार नाही। आणि जरी मी या युद्धात हारले तरी माझी हार कुणीही लक्षात ठेवणार नाही, पण जर तुम्ही हारलात तर एक पुरुष म्हणून मात्र जग तुम्हाला कधीही विसरणार नाही। त्यामुळे आल्या पावली परत जा। या पत्राने युक्ती वापरून अहिल्याबाईंनी युद्ध तर थांबवलं, पण महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले। स्वतः लष्करी ट्रेनिंग घेतलं, यासोबतच महिलांची एक फौजही तयार केली। त्यांना शिक्षण दिलं, हत्यार चालवायला शिकवलं। अशा प्रकारे अहिल्याबाईंनी घरातले कर्ते पुरुष गेल्यानंतरही आपल्या लेडीज स्क्वॉड सोबत स्वतंत्रपणे राज्यकारभार चालवला।